नमस्कार. श्रीमद भगवद गीता 16वा अध्याय 22वा श्लोक. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस्ततो याति परां गतिम्. आघात बघूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय. एतैर पहिली दोन्ही अक्षरं दीर्घ आहेत. जो र लिहिलेला दिसतोय तो रफाराचा र आहे. एतैर वी वर जो रफार आहे ते रफाराचा र लिहिलेला आहे. उच्चार काय होणार आहे? एतैर. एतैर. पुढे आहे विमुक्त. मूवर आघात, डोक्यावर हलंत क. उच्चार कसा होतो बघा. विमुक्त आधी क चा उच्चार होतो आणि मग त चा उच्चार होतो. मूवर आघात, डोक्यावर हलंत क. विमुक्त. तच्या पुढे विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे क. नियम असा आहे, विसर्गाच्या पुढे क, ख किंवा प, फ आले असता विसर्गाचा आपण अर्धाच उच्चार करतो, परंतु विसर्गाच्या अलीकडील अक्षराचा उच्चार आपण पूर्ण करतो. म्हणजे इथे त चा उच्चार पूर्ण करून विसर्गाचा उच्चार आपल्याला अर्धाच करायचा आहे. आता विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा आहे म्हणजे काय करायचं? तर जेव्हा विसर्ग येतो तेव्हा क्रिया काय होते? पोटातमध्ये जातो, आपण श्वास बाहेर सोडतो. ही श्वास सोडण्याची क्रिया जी आहे ना, ही थोडी कमी प्रमाणात होईल. एतैर्विमुक्त. एतैर्विमुक्त. पुढे आहे कौन्तेय. पहिली दोन्ही अक्षरं दीर्घ आहेत. कौन्तेय. कला कानाने दोन मात्रा आहेत. उच्चार काय होणार आहे? कौन्तेय. कौन्तेय. एतैर्विमुक्त कौन्तेय. म्हणून बघूया. एतैर्विमुक्त कौन्तेय. एतैर्विमुक्त कौन्तेय. एतैर्विमुक्त कौन्तेय. एतैर्विमुक्त कौन्तेय. एतैर्विमुक्त कौन्तेय. पुढे बघूया. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. तमोद्वारैस. तमो मधला मो दीर्घ आहे. द्वारैस दोन्ही अक्षर दीर्घ आहेत. द्वारैस. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. भीवर आघात, डोक्यावर हलंतर, कणपुढच्या अक्षरावर रफार आलेला आहे. स्त्रिभिर्नरः. स्त्रिभिर्नरः. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. म्हणून बघूया. तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. 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 खालची ओळ बघूया. आचरत्यात्मनश्रेयस. आचरत्यात. आ पहिला दीर्घ आहे. आचरत्यात. र वर आघात, डोक्यावर हलंत त, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. आचरत्यात. आचरत्यात. मनश्रेयस. मनश. न नंतर विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे श्र. विसर्गाच्या पुढे जेव्हा श येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार आपण हलंत श करतो. आता इथे काय आलेलं आहे? श्र आलेला आहे. श्रची फोड आहे हलंत शहामृगातला श अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो श्र. सुरुवातीला काय आलेलं आहे? श आलेला आहे. म्हणून विसर्गाचा उच्चार आपण हलंत श करणार आहोत. मनश्रेयस.
मनश्रेयस. यवर आघात, डोक्यावर हलंत स. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. आचरत्यात मनश्रेयस म्हणून बघूया. आचरत्यात मनश्रेयस. 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 पुढे बघूया. ततो याति परांगतिम. ततो याति. या दीर्घ आहे, ती ऱ्हस्व आहे. याति. ततो याति परांगतिम. रावर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे ग. ग कुठल्या वर्गामध्ये येतो तर क वर्गामध्ये. म्हणून क वर्गातलं सर्वात शेवटचा अनुनासिक क ख ग घ ङ आपण अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करणार आहोत. परांगतिम. परांगतिम. ततो याति परांगतिम. ततो याति परांगतिम म्हणून बघूया. ततो याति परांगतिम. आता इथे यातीमध्ये या दीर्घाने ती ऱ्हस्व आहे. याती आणि गतिममध्ये शेवटी मचा पाय मोडलेला आहे. परत एकदा म्हणून बघूया. ततो याति परांगतिम. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. आता संपूर्ण ओळ म्हणत असताना श्रेयस ततो असाच उच्चार आला पाहिजे, तोडायचं नाहीये. इथे मी 8 अक्षरावर थांबून संथा देत होते म्हणून श्रेयस आणि ततो असं सांगितलं होतं. पण जेव्हा संपूर्ण ओळ आपण म्हणणार आहे तेव्हा आपण हे तोडायचं नाहीये. उच्चार होणार आहे श्रेयस ततो. यवर छान जोर द्या. श्रेयस ततो. श्रेयस ततो म्हणून बघूया आपण. आचरत्यात मनश्रेयस. ततो याति परांगतिम. 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 22वा श्लोक संपूर्ण म्हणूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात् मनश्रेयस्ततो याति परांगतिम्. 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 एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात् मनश्रेयस्ततो याति परांगतिम्.